सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळचा मुद्दा तो म्हणजे की पोलीस भरतीमधील मुलींची जी काही फिजिकल संपलेला आहे किंवा मुलींच्या ग्राउंडवरचा बंदोबस्त क्लोज झालेला आहे. मुलांचं ग्राउंड 2 ठिकाणी होणार का किंवा मुलांचं पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असेल आणि एकंदरीत ओव्हरऑल मुंबईची कंडिशन याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे. आजचा महत्त्वाचा विषय की जी काही पोलीस भरती होती त्या पोलीस भरतीमधील एक ठराविक गट होता. या पोलीस भरतीच्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये पोलीस भरती निघायच्या आधी 2022-23 ची पोलीस भरती निघायच्या अगोदर एक 2-3 गट तयार झालेले होते. एक नवीन संधी देण्यासाठी किंवा वयोमर्यादा वाढवण्यासाठी अशा पद्धतीने 2-3 गट तयार झालेले होते. पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले होते. सर्वजण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मी सुद्धा त्यांना गायडन्स केलेला आहे. विषय अशा पद्धतीने आजचा की शेवटची संधी पोलीस भरतीमध्ये शेवटची संधी कशा पद्धतीने देणार आहेत किंवा ह्याच्यावरती पुढची प्रोसेस काय होणार आहे. एक परिपत्रक सुद्धा निघलेलं होतं, त्या परिपत्रकाची डेट पण आहे. सगळं विश्लेषण हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो जी कोणी तयारी करत असेल, ज्यांचं एज बार होऊन गेलेलं आहे, ज्यांना शेवटची संधी आहे किंवा जे मुलांनी लढा लढवला होता त्याचं श्रेय आपण त्या सर्व मुलांना दिलेलं होतं. आम्ही कुणीही न घेता त्या मुलांनीच तो बंदोबस्त किंवा त्या मुलांनीच तिथलं जे काही हे उपोषण होतं ते पूर्ण केलेलं होतं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे सुद्धा श्रेय त्या मुलांना जाते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर सुरुवातीला विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला डे बाय डे भेटत राहतील. बघूयात आपण जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक पहिला बघूयात की त्याच्यामध्ये त्यांनी विषय काय मांडले आहेत आणि ह्याचं थोडंसं धागेदोरं वेगळ्या पद्धतीने लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या व्हिडिओमध्ये त्याचं पूर्ण विश्लेषण असणार आहे की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये काही त्रुटी पण आहेत आणि अजून सुद्धा काही घटना घडतील का याचं पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे. सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई. दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, ईमेल आयडी पण दिलेले आहे. मुंबई. दिनांक 5/7/2024 हे परिपत्रक आहे, म्हणजेच गेल्या महिन्यातलं परिपत्रक आहे, 5 तारखेचं. लक्षात ठेवा, ठीक आहे. सो 5/7/2024 हे परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामध्ये काय नमुना दिलाय तो आपण आता बघणार आहोत. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिलेला आहे. दिनांक 3/3/2023 अन्वये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आली होती. पहिला पॅराग्राफ तुम्ही जर बघितला असाल तर कोरोनाच्या पिरियडमध्ये वगैरे ज्या मुलांचं वय निघून गेलं होतं किंवा त्या पिरियडमध्ये पोलीस भरती निघलेली नव्हती म्हणून अजून सुद्धा संधी देण्यात आलेल्या होत्या. त्याच पद्धतीनं ती शेवटची संधी जी होती ती 31/12/2023 पर्यंतची जी मुलं असतील त्या तारखेपर्यंतची त्या मुलांनाच फक्त संधी देण्यात आलेली होती. पण तदनंतर मराठा आरक्षण असेल, वेगवेगळे मुद्दे असतील, त्यामुळे भरती पडायला वेळ झाला आणि ऍक्च्युअली मध्ये ती 2023 ची भरती 2024 ला सुरू झाली आणि त्यावेळी मुलांना त्याचा जो फटका बसला तो मुलांना फटका बसलेला होता आणि ते त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालेले होते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं पहिल्या पॅराग्राफमध्ये काय सांगितले त्यांनी किंवा पहिला जो पूर्ण लाईन आहे त्या पूर्ण लाईन मध्ये त्यांनी काय सांगितलंय तर शासन निर्णय जो होता त्याच्यामध्ये क्रमांक पण दिलेला 2023चा. तर दिनांक 3/3/2023 अन्वये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आली होती. हे जरी पत्रक गृह विभागाचं असेल तरी सुद्धा त्यांनी जर वयोमर्यादा वाढवली आणि पुढील सरळ सेवामधील जे काही विविध डिपार्टमेंटच्या एक्झाम असतात जसे की अराजपत्रित गट ब आणि गट क, गट ड च्या जे की TCS IBPS वगैरे ऑनलाईन पद्धतीने घेतात त्या सुद्धा सरळ सेवेच्या पेपर आणि त्याच पद्धतीने पोलीस भरती वगैरे अशा पद्धतीचे जे काही पेपर वगैरे होतात किंवा जे काही भरती होतात ह्याच्यामधली सुद्धा ह्या घटकांना जरी पोलीस भरतीला जरी वाढ दिलं तरी सुद्धा हे जे विविध घटक आहेत महाराष्ट्रातील त्यांच्यावरती अन्याय न होता त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. कारण त्यांनी जे शब्द वाचतात सरळ सेवेने भरण्यासाठी स्पेसिफिक पोलीस भरतीसाठी असता तो विषय वेगळ्या पद्धतीने असता, पण याच्यामध्ये सरळ सांगितले आणि हा GR पण आहे त्याच्यामध्ये सरळ सांगितलेला आहे की 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आलेली होती. म्हणजे त्यापर्यंत वयोमर्यादा तुम्हाला असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरू शकताय असं त्याचं मिनिंग होतं. सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. 2022-23 ची पोलीस भरती जे काही जागा होत्या 17,000 समथिंग त्याची जी काही हे आहे पूर्ण फिजिकल मैदानी असेल ती संपायच्या अगोदरच 5 तारखेला त्यांनी नमूद केलं
की पूर्ण झालेली आहे. अजून सुद्धा पोलीस भरती पूर्ण व्हायला नाहीये. काही घटक भरपूर प्रमाणात पेंडिंग आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे जरी पत्रक 5/7चं असलं तरी आता आपण वाचतोय किती तारखेला तुम्ही बघितलं असाल तर आज 19 आहे. 19 ऑगस्टला आपण हे परिपत्रक वाचतोय. म्हणजे यांनी पुढे अजून पोलीस भरती पूर्ण व्हायच्या अगोदर, सुरू व्हायच्या अगोदरच यांनी पूर्ण झालेले आहे म्हणून सांगून रिकाम झालेले आहेत. सो ह्या ज्या लाईन असतात त्या खूप महत्वाच्या असतात, लक्षात ठेवायचं. ओके. सो दुसऱ्या लाईन मध्ये त्यांनी दिलेलं आहे 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे, सदर भरती म्हणजे 2022-23च्या भरतीमध्ये ही मुलं जी उतरलेली असते ही 2022-23च्या भरतीच्या जे काही वर्ष आहे 2022-23चं त्या वर्षामध्ये ती बसत होती. पण त्यांचा जो आक्रोश होता तो म्हणजे 2022-23ची भरती ही लेट घेतल्यामुळं आम्ही वयामधून निघून गेलो. 2 दिवसांनी असेल, 3 दिवसांनी असेल, 10 दिवसांनी असेल, 15 दिवसांनी असेल. आणि त्याचबरोबर जे काही बाकीच्या कास्टचं हे असेल सर्टिफिकेट वगैरे असतील, दाखले, कास्ट सर्टिफिकेट वगैरे, तर त्या मुलांना मराठा आरक्षणामुळे किंवा विविध घटनांमुळे त्यांना दाखलेच मिळाले नाहीत. वारंवार JR चेंज होतात. मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही बघितला असेल, SC-BC, EWS, OBC वगैरे अक्षरशः बाजार मांडून ठेवलाय सगळा. तुम्ही जर बघायला गेलं तर MPSC पासून फटके बसत आहेत. MPSC ग्रुप B, ग्रुप C चे सुद्धा अजून सुद्धा ऍड पडायला नाही. त्याच पद्धतीने विविध ग्रुप B किंवा ग्रुप A च्या सुद्धा ज्या काही हे आहेत कॅटेगरी आहेत, कास्ट कॅटेगरी ज्या आहेत त्या ट्रान्सफरसाठी ठराविक वेळ द्यायला लागलेत. काही ठिकाणी परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत, म्हणजे पुढे गेलेले आहेत. या ह्याच्यामुळं समांतर आरक्षण किंवा जे काही गोष्टी आहेत मराठा आरक्षणाच्या वगैरे ह्याच्यामुळे OBC, मराठा आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो. त्याच्यामध्ये EWS, SC-BC वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, समजलं. त्यामुळं मुलांना वय वाढवून देण्यासाठी किंवा त्यांना फॉर्म भरण्यासाठी किंवा त्यांची जी कॅटेगरी चेंज करण्यासाठी ठराविक वेळ दिलेला होता. त्यामुळे सुद्धा पोलीस भरती जे काही MPSCच्या भरती आहेत त्या सुद्धा पुढे गेलेल्या आहेत, लक्षात ठेवायचं. समजलं का? सो खूप महत्वाचा विषय होता की यांना भरण्यासाठी पूर्ण दिले. त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही. ठीक आहे. त्यावेळी पण फडणवीसांनी सांगितले होते की त्या मुलांना याच्यामध्ये सामावून घेता येणार नाही. ठीक आहे. आणि त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, कसं सांगितलं, हे सगळं पूर्ण विश्लेषण पुढे असणार आहे. तथापि सन 2024 या वर्षातील रिक्त असलेल्या पदे भरण्याकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. ओके. सन 2024 ची पोलीस भरती प्रक्रिया सगळं तुम्हाला मी सांगितलं. शक्यता कोण 7,000 म्हणते, कोण 9,000 म्हणते, कोण 15,000 म्हणते. अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत. ओके. राबवण्यात येईल. त्यावेळी सन 2023 मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन 2024च्या रिक्त पदांची पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. ओके. अजून ह्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन बाजू लक्षात ठेवायच्या. ह्या जी लाईन आहे याच्यामध्ये परत वाचतोय, त्यामुळे बघा त्यावेळी सन 2023 मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना बघा सन 2024च्या रिक्त पदाचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून पुढे बघा त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रवीण पडवळ सर जे आहेत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई, 5/7/2024 हे त्यांची पण सही जी झालेली आहे ती सुद्धा दिनांक 5/7/2024 ला सुद्धा झालेली आहे. त्याच वेळीचं हे परिपत्रक होतं, त्याच वेळी त्यांची सही आणि त्याच वेळी त्यांचं जे काही नाव वगैरे आहे ते पूर्ण आलेलं आहे, जे की विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे. ओके. सो हा विषय झाला खूप महत्वाचा की त्यावेळी ज्यावेळी मुलांनी हे केलेलं होतं, आंदोलन उपोषण वगैरे केलेलं होतं आणि त्यांना न्याय देण्यासाठी फडणवीसांनी एक खेळी खेळलेली होती. ह्या मुलांना ह्याच्यामध्ये न देता त्यांनी काय केलं, पुढच्या पोलीस भरती काढून त्याच्यामध्ये त्यांनी आकडा पण सांगितला होता 9,000 पोलीस भरती काढणार आणि त्यावेळी काही कारणं पण त्यांनी दिली होती. ह्या मुलांना जर आम्ही वयोमर्यादा वाढवून दिली तर जी नवीन मुलं आहेत ना ती सुद्धा उद्या म्हणतील की आमच्यावरती अन्याय होईल, कारण त्यांना वय वाढवून दिला त्यामुळे आमच्या जागा त्यांना जातील वगैरे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी फुलवाफुलवी केलेली होती. सर्व महाराष्ट्राने त्या बघितलेल्या होत्या. त्यानंतर हे परिपत्रक झालेलं आहे आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं की शासन स्तरावरती हे प्रस्ताव पाठवून देणार, त्याच्यावरती समिती गठीत होईल. समिती गठीत झाल्यानंतर याच्यावरती निर्णय होतील हे पण सांगतोय. त्यामधली एक बैठक झालेली असणार 100%. अजून सुद्धा याच्यावरती 1 ते 2 बैठक होणार आहे आणि मग फायनल प्रस्ताव मंजूर होणार आणि त्याच्यावरती शासन निर्णय येणार.
त्याच्यावरती शासन निर्णय येणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे काही मुलांना वाटायला लागले की हे परिपत्रक आता व्हायरल झाले, पण हे परिपत्रक जुनं आहे. हे याच्या आधी पण आलेलं होतं, पण त्यावेळी पण मी सांगितलं होतं की हे जुनं परिपत्रक आहे, नवीन काही विषय नाही. सरळ सरळ त्याच्यामध्ये डेट पण दिलेली आहे. पण त्याच्यावरती ज्यांनी सांगितलेलं आहे की हा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात येईल, त्याच्यावरती समिती बैठक घेईल, समितीने बैठक घेतलेली पण आहे. आणि त्याच्यावरती जो फायनल प्रस्ताव तयार होईल त्याच्यावरती शासन निर्णय येणार. आणि शासन निर्णय आल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आता मुलांमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचे गट तयार झालेले आहेत की 88 देतील, 87 देतील, 91ला देतील की 90ला देतील, अशा पद्धतीनं जे काही त्यांचं कास्ट रिझर्वेशन असेल त्यानुसार त्यांची मागणी वेगवेगळ्या पद्धतीची आहे. म्हणून 87, 88, 89 असे सुद्धा गट तयार झालेले होते त्यावेळी, आणि ते अजून सुद्धा अस्तित्वात आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे पोलीस भरती करताना आता महत्वाचं म्हणजे कोणाला न्याय देतील हे कोणी सांगू शकत नाही. पण महत्वाचं म्हणजे जो काही शासन निर्णय येईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. शासन निर्णय जो येईल त्यांना मान्य करावं लागेल. त्याच्यावरती उद्या जर परत आंदोलन उपोषण झाले तर मग पोलीस भरती पुढे जाणार, लक्षात ठेवायचं. आणि जे काही नवीन पोलीस भरती करणारी मुलं आहेत त्यांना सुद्धा ह्याचा फटका बसणार आहे. त्यामुळं ह्याच्यावरती जो शासन निर्णय होईल तो फायनल असेल आणि तो सगळ्यांना मान्य करावा लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा निर्णय असणार आहे. आणि हा शासन निर्णय कधी येईल तर नवीन पोलीस भरती जी पडणार आहे समथिंग 7,000, 9,000, 15,000 जागा, तर त्या भरतीच्या अगोदर काही दिवस हा शासन निर्णय, जे की वयोमर्यादा वाढ किंवा एक शेवटची संधी देण्याबाबत, हा विषय खूप महत्वाचा आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही जरी परिपत्रक पोलीस भरतीसाठी असेल तर त्यातली पहिली जी लाईन आहे ती सरळ सेवेच्या विषयासंदर्भात आहे, जे की 31/12/2023 पर्यंतच्या जी काही पोलीस भरती किंवा त्या संदर्भात वेगवेगळे, जसं सांगितलं की मी अराजपत्रित गट ब, गट क वगैरे जे काही TCS IBPS भरते महाराष्ट्र शासनातील विविध डिपार्टमेंटची MPSCची पोस्ट सोडून, MPSCची पोस्ट सोडून बाकीच्या ज्या पोस्ट असतात त्या ज्या भरते पोस्ट महाराष्ट्र शासन, त्याच्यावरती या गोष्टी लागू होतील अशी शक्यता आहे, लक्षात ठेवायचं. कारण की एकदा निर्णय घेतला की ते एका डिपार्टमेंटला देता येत नाही, कारण तो सर्वांनाच समान द्यावा लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं इतर सुद्धा घटकामध्ये जी मुलांचं वय निघून गेलं असेल त्या सुद्धा मुलांना एक शेवटची संधी मिळू शकते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं एक 2-3 फायदा वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टीचा होणार आहे, लक्षात ठेवायचं. पण अजून सुद्धा ह्या गोष्टीवरती कोणत्याही पद्धतीने विचार झालेला नाहीये. पण परिपत्रक पुढे जाऊन शासन स्तरावरती बैठक झालेली आहे. बैठकीनंतर अजून सुद्धा 1-2 बैठकी होतील, त्याच्यावरती शासन निर्णय निघणार की बाबा काय झालंय, कशा पद्धतीनं झालेलं आहे, कोणाकोणाला न्याय द्यायचा, कोणाकोणाला घ्यायचं, कोणाकोणाला इन करायचं, कोणाकोणाला आउट करायचं, अशा पद्धतीनं सर्व निर्णय ही ती समिती घेईल. आणि समिती झाल्यानंतर ती समिती एक GR तयार करेल, गव्हर्नमेंटला सादर करेल आणि गव्हर्नमेंट त्याच्यावरती विचार करून योग्य ते निर्णय 100% घेणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे पोलीस भरती करत असणारे माझे जुने विद्यार्थी जे आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. जास्त करून जे काही वेटिंगची मुलं होती त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी मुलं, जवळजवळ 400-500 मुलं मी बघितलेले होते की सर शेवटची संधी किंवा आमचं वय निघून गेलोय, आम्ही हाताच झालोय, आम्ही काय करायचं, असे प्रश्न ज्यांना पडले होते त्यांना 100% येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला 100% न्याय भेटणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं कोणीही खचून जाऊ नका, तुमची शेवटची संधी आहे, लक्षात ठेवायचं. तुम्हाला यानंतर कोणत्याही पद्धतीने संधी भेटणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक दिवस जरी वाया घालवत असाल तर लक्षात ठेवा, हे शासन निर्णय, ते उपोषण, बाकी सगळ्या गोष्टी त्या तुमच्या समोर झिरो असतील. तुम्ही जर एवढा लढा देऊन, तुम्ही एवढं जर प्रामाणिक काम करून, तुम्हाला जर न्याय मिळवून सुद्धा तुम्ही जर पोलीस भरती होत नसाल तर ह्या गोष्टी सगळ्या शून्य आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं शासन निर्णय येणार आहे, पण आपण त्याच्याकडे वाट बघत जर दिवस घालवत बसलो तर येणार काही दिवसांमध्ये तुम्ही परत वेटिंगला पडणार, परत तुमच्या जागा जातील आणि परत सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता जोरात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जर वर्णी लागायची असेल, तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक दिवसाला, प्रत्येक सेकंदाचा व्हॅल्युएबल जे काही ह्या किमती व्हॅल्यू आहे ती तुम्ही यशस्वी आणि सक्सेससाठी, वर्दीसाठी पुरेपूर लावायच्या, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कोणतीही गोष्ट छोटी नाहीये. आणि त्याचबरोबर तुमच्या बरोबरचे अपोनंट मुलं आहेत ती सुद्धा तुम्हाला टक्कर देणार जोरात, 100% तुम्हाला टक्कर जोरात देणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही आळसपणा करू नका. वय वाढत चाललंय, जबाबदारी वाढत चालल्यात, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती आहे कसं असतं वय वाढून गेल्यानंतर. घरची जबाबदारी, फॅमिली हे ते, बाहेरचं नोकरी, जॉब, पैसा आणि समथिंग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. मी त्याच्यावरती बोलत नाही, पण तुम्हाला अलर्ट मात्र 100% करू शकतोय. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे पुढच्या पोलीस भरतीसाठी सुद्धा, पण तुम्ही आळसपणा करू नका. कारण की एवढं जर करून तुम्ही जर वर्दी नाही मिळवली तर मग हे सगळं झिरो, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता वेळ आहे म्हणजे शासन निर्णय काय घेणार, सरकार काय निर्णय घेणार, इकडे सर्वांचं लक्ष आहे. तो GR आल्यानंतर तुमच्यापर्यंत विश्लेषण करीन, पण त्याचबरोबर काही दिवसांमध्ये मी सुद्धा त्याच्यामध्ये
काही माहिती मिळते का बघून कोणत्या कोणत्या मुलांना संधी देण्याचे चान्सेस आहेत ते सुद्धा माहिती काढून तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम प्रामाणिकपणे 100% करेन. पण आमच्या हक्काच्या मुलांना, आमच्या वेटिंगच्या मुलांना, आमच्या वय वाढून गेलेल्या मुलांना, ज्यांचं वय खूपच झालेलं आहे, त्या मुलांना विनंती केलेली आहे की तुम्ही आळसपणा करू नका आणि आता 1-1 सेकंद लावून तुम्ही वर्दी मिळवायची आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल, विश्लेषण पण आवडलं असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. त्याबरोबर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.